रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। परमार्थात जर सर्वात अवघड काही असेल तर तो सोपा आहे. त्यामुळे सगळं अवघडून बसले. दुसऱ्याच्या खिशातून, तिसऱ्याच्या खिशातून, चौथ्याच्या गावातनं, पाचव्याच्या घरातनं वस्तू आणायची अवघड असू शकेल, पण स्वतःची वस्तू आणायला अवघड असावी, दिसायला अवघड असावी, सापडू नये, कळू नये, लक्षात येऊ नये, वर्षानुवर्ष जावी, याला काय करावं? हे जे म्हटलेलं आहे, पूर्वप्राप्त निधान जवळी असो न चुकले जाण. असं का व्हावं? जवळी असो न चुकले जाण म्हणून कारण दिलं. असं का व्हावं? दृष्टी नाही तर माणसाला लांबचं दिसत नाही, बरोबर आहे. पण दृष्टी, ज्याला बघायला दृष्टी लागत नाही, खरं सांगायचं तर मला श्वास बघायला आज दृष्टी लागते का? श्वास चालू आहे, पण बघायला वेगळी दृष्टी लागत नाही. तो चालूच आहे, फक्त काय नसतं तर दृष्टी लागत नाही, लक्ष लागतं तिकडे. लक्ष असलं म्हणजे श्वास दिसतो म्हणायच्या भाषेत दिसतो, कळतो म्हणायच्या भाषेत कळतो. आणि जर त्याच्यापुढे कळलं तर हा भगवंत हे चालवतो हे कळतं. तिन्ही गोष्टी आहेत. दृष्टीच्या भाषेत म्हणायचं झालं तर दिसतं म्हणायचं, आणि आपल्याला कळण्याच्या भाषेत बोलायचं असेल तर श्वास चालू हे कळलं म्हणायचं, आणि आपल्याला त्याही पुढे भाषेत म्हणायचं असेल तर चालवतो कोण हे कळलं तर कळलं म्हणायचं. मी करतोय म्हणतो तर मग मी माझे विसरे कशाला म्हणलं, आपल्या हातात नाही. मग व्हेंटिलेटर कशाला लागले असते मला सांगा, उगाच हो की नाही. आणि काहीतरी होईल, श्वास अडकल्यावर, काही श्वास अडकत नाही वगैरे. ज्यांनी चालवला तोच चालवतो. मी काय चालवतो? मी काही चालवित नाही. आणि ते इन्स्ट्रुमेंट असलं तरीसुद्धा ते सुद्धा चालवित नाही. विचारतात की नाही आपल्याला की तुम्ही आता काय तो निर्णय घ्या, म्हणजे असं काही झालेलं नाही, सगळं छान आहे, पण तरीसुद्धा म्हणतो. पण असं म्हटलं नुसतं आठवलं तरीसुद्धा ते गोचगोचच 10 प्रसंग आठवतात. काही कारण नाही. जे चाललं ते चालणार, जो चालवणार तो चालवणार, जेवढे दिवस चालवणार तेवढे दिवस चालवणार. ही बुद्धीसुद्धा त्यांना कोणते केव्हा देणार की ज्या वेळेला ती बुद्धी तिकडे झालेली आहे तेव्हा हे म्हणणार. नाहीतर हे 8 दिवससुद्धा, त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण हे म्हणणार नाही 8 दिवससुद्धा. आणि त्या दिवशी मात्र म्हणणार, आणि मग काय करावं असं होणार. आणि बाकीचे कंटाळले असतात, मग ते आता करून थकले असं मग ते म्हणणार. ते म्हणणार, ह्यामुळे तो थांबणार नाही. कारण हे याही घटना आज घडलेल्या आहेत की ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मग आता आम्ही ते लिहून द्या, अमकं करा तमकं करा, सगळं कायदेशीर सगळं ते करतात, ते करून झाले. माणसं ते काढून घेतले तो आपले. आणि आता काय काढून घेतले म्हटल्यावर आता काय विषयच नाही की. आणि कुठला विषय नाही. हो, तो मनुष्य डोळे उघडतो, पाणी घाला म्हणतो, थोडंसं हळू पाणी पितो, हळू थोडा चहा जातो, दूध जातं, मनुष्य उठून बसतो. म्हणतात आता इथे ठेवून तरी काय करणार, तुम्ही देणार असेल तर घरी न्या. कारण असं असते, ह्याच्यावर काय फारसं मिळण्यासारखं नाही. शेवटी व्यवसाय ज्याच्यात आता असू दे की त्यांना करू देत, जगू देत. मग ते म्हणतात घरी घेऊन जा, कारण त्याच्यापेक्षा मोठा कोणता आला तर त्याच्यावर काहीतरी मिळू शकतं. ह्यांना ठेवून काय करणार, तुम्ही आपलं घरी घेऊन जा. नाहीतरी 4 दिवसाची घावकी आहे, घरात राहिलं तर त्यांना घरात नाही का माणसाला अधिक बरं. हो, घरात बरं. घरात घेऊन जातात. आणि ती माणसं 8-15 दिवसांनी हळूहळू व्यवस्थित सगळं जाऊन महिन्याभराने भेटायला तर काय म्हणतात तुम्ही, कसं काय, तुमची तब्येत बरी आहे का? आता काय त्यांची तब्येत बरी आहे बघडून बघितलं तर बिघडेल माणसाची तब्येत. कोईल गेली मग चालवतो कोण? जो चालवतो तोच चालवतो, आणि जो थांबवणार तोच थांबवणार. मग आपल्या जवळ एवढं असून ते मला चुकावं याचं एकमेव कारण म्हणजे मी सावधान नाही. म्हणून अज्ञान हे कारण म्हटलं. सगळ्याला सुरुवातीला अज्ञान जो प्रश्न आला आहे तो त्यामुळे आला आहे की हे चालू आहे ह्याचं ज्ञान नाही, माझं त्याच्याकडे लक्ष नाही, तो कोण चालवतो हे कळत नाही. आणि त्यांनी चालवल्यामुळे चाललं आहे हे जर कळलं तर पुढचं सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. कशाला आपण काळजीत पडायचं मला सांगा. काळजीत पडायचं ते कशासाठी? अल्टिमेट म्हणजे शेवटची जी काळजी लागते ती माणसाला हीच लागते ना. बाकीच्या काळजी एक वेळ जाऊ देत म्हणतो मनुष्य. आत्ता इथं मला श्वास लागले, ते तुमची इस्टेट राहू द्या, तुमचा तो फ्लॅट राहू द्या, ते काय ते असेल ते करा, कुठं सह्या घ्या, डाव्या हातानं घ्या, उजव्या हातानं घ्या, तुम्ही करा, अलीकडे दिसते ते तर तुम्ही करा, हे करा, काय तुम्हाला करायचं करा, स्कॅन करा, तुम्ही काही करा, फक्त आधी मला आधी वाचवा. कारण आत्ता काय अडकले, हां मग तेच नेहमी चाललं आहे, त्याचं जर स्मरण ठेवून राहिलं होतं तर कशाला अडकलं असतं.
आता आपल्याकडे ते नित्यानंदांचं चरित्र आता वाचायचं आहे. ते म्हणले, अहो एवढं जर लक्षात आलं असतं की हे तो चालवतो, तर म्हणले कशाला एवढी माणसानं काळजी लागली असती. तो जो हे चालवतो, त्याला आपल्याला आपलं जीवन चालवतो, त्याच्यावर आपलं बाकीचे सगळे व्यवहार चालतात, मग त्याची जर जाणीव ठेवली तर तो तेवढं म्हणले श्वासाची ज्याला जाणीव झालेली आहे, तो कोण चालवतो याची जाणीव झालेली आहे, ते त्याच्यामुळे चालतं आणि त्याची ती कृपा आहे याची जाणीव झालेली आहे, मी त्याचं आता चीज करावं ह्याची जाणीव झालेली आहे, हे ज्याला झालेलं आहे त्याला कधी अंतकाळी वेदना होत नाहीत म्हणले. आता सत्पुरुषांचं म्हणणं आहे, तसा शब्द त्याच्या पुढे काही गवणार नाही. त्या कोणासाठी आहे तर ज्याला ही जाणीव नाही त्याच्यासाठी, जो जो हे समजून घेत नाही त्याच्यासाठी. म्हणजे आता मी म्हणतो तो समजून घेत नाही त्याची चूक असेल असं मला म्हणायचं नाही, त्याला ते ज्ञान नसेल. आता कधी काळी त्याला हे कळेल, त्यावेळेला त्याला वाटेल. पण कळून तरी काय उपयोग मला सांगा. एवढी माणसं, हजारो माणसं होऊन गेली, सगळी सांगतायत की नाही, किती सांगतायत, ग्रंथ सांगतायत, हे सांगतायत, पारायण करतोय, वाचतोय सगळं, पण खात्री वाटत नाही. पण असं वाटतं की समजा, आता समजा म्हणजे काय, समजा कशातही समजा म्हटलं की प्रश्न आलाच, पण म्हटलं की प्रश्न आलाच. समजा म्हटलं तर काय, समजा तर काही होऊ शकतं. समजा तर काय, आता इथे आहो, इथे आहो, समजा उद्या, समजा उद्या, समजा उद्या नाही, उद्या उजाडलं तर उद्या बघू ना समजा काय ते. आज कशाला समजा, आज काय परिस्थिती आहे, आज आपण आनंदात आहे, आज आपला श्वासोच्छ्वास चालू आहे, छान जेवतोय, खातोय, गेल्यानंतर काय करायचं ते करून ठेवलेलं आहे आधीच, काय खाणार ते ठरलेलं आहे आधीच. मग आता उद्या समजा कशाला, उद्या सकाळी उजाडल्यावर जसं आपण उद्याचा विचार करणार तसा उद्याचा सगळ्याचा विचार करणार. मग आज काय करणार, मग करून ठेवलेलं खाणार का खाताना स्मरण करणार, ते ज्याने दिलं त्याचं स्मरण करून घेणार का ते असतेच की, असतेच की नाही, नसते की म्हणजे कळतं. तर त्यावेळेला ते असतेच की नाही, ते त्याने दिलं म्हणून आज आहे, घास गिळला आहे म्हणून जातोय. मग नळी कशाला घालायची माणसाला, मला सांगा कशासाठी घालवले. आता जात नाही म्हणून घालायला ते. मग इतकी वर्ष जात होती, त्यावेळेला त्यांच्या कृपेनं हे गावंढा गिळत होता, घास गिळत होता, हे लक्षात ठेवायला नको का मला सांगा. खरं सांगायचं तर प्राथमिक शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक म्हणून मी त्याला फार तर पूर्व प्राथमिक शिक्षण हे की हे जे गिळता येतं, हे जे डोळे उघडल्यावर बघता येतं, हे सगळं आहे, हे त्याच्या कृपेमुळे आहे. डोळे उघडल्यावर दिसतं. आता डोळे उघडल्यावर जर दिसलं नाही माणसाला तर काय होतं मला सांगा. मला धडपडायला होतो माणसाला, प्रवास नाही, त्याचा व्यवहार नाही, त्याचे स्वतःचे व्यवहार त्याला करता येत नाही, ही अवस्था होते ना. मग जे डोळे उघडल्यावर दिसतं ते त्यांच्या कृपेमुळे दिसतं. नुसते डोळे उघडून सुद्धा माणसाला दिसत नाही, त्याचा ज्ञानतंतू जागा पाहिजे तिकडे. म्हणजे डोळा उघडला पण दृष्टीचं केंद्र जर जागृत नसलं तर दिसत नाही. म्हणजे ती सगळी त्यांच्या हातात आहेत, पाच बाहेर पाच आत, पण ती जी काय आहेत त्याच्यामुळे हे सगळं चाललं आहे. एवढं डोळे उघडताना म्हणून सकाळी म्हटलं भूमीला नमस्कार करा का, त्या कलिमाजी वंदावली धर्मभक्ती, तिथून त्याचं हे विवरण आहे सगळं. तर त्याच्यात मग ते का त्याचं वंदन करायला सांगितलं. त्यांना काय कळते, त्यांना काही नाही, त्यांना हे सगळं कळत होतं म्हणून त्यांनी सांगितलं पादस्पर्शन क्षमस्व मे. हे आधी पहिल्यांदा म्हणा की पृथ्वीवर पाय ठेवायचं आहे ना, तुम्ही जमिनीवर झोपा, कॉटवर झोपा, पलंगावर, राजा गादी काय तुमचं असेल ते, तिथून जिथे असेल तिथून पाय ठेवणारच ना जमिनीवर, त्याच्यानंतरच उभे राहणार ना. मग आपल्याला त्याची जाणीव असू दे की मी आपल्याला जाता जाता चुकून गर्दीत कोणाचा पाय लागला तो वर बघतो मनुष्य, लगेच लक्ष नाही काय जे म्हणायचं असतं. आता म्हणत नाही कोणी, कारण ज्याचा पाय लागला तो कोण आहे ते बघितल्यानंतरच म्हणतो. आता लहान पोरग असलं तर काय लक्ष नाही करत. आता लगेच माणसाची प्रतिक्रिया कशी बदलती बघा. जरा समजा लहान मुलं आहे आणि त्याचं जाता जाता ती काय बुद्धम काय असं काय केलं का त्याने, बुद्धम नाही केलं, गर्दीत होता जाता जाता लागला असेल पाय. तुला दिसत नाही का, डोळे नाही का, अमकं नाही का, तुला शिकवलं नाही का, काय त्याच्या पुढं एवढी यादी माणसाची लगेच. आणि ते जर कोणी मोठा माणूस असला, कोणी बडी आसामी असली तर असू दे हां असू दे आता कसं असू दे ते मात्र असू दे, आणि ते मात्र त्याला मात्र लगेच फायला काही फरक नाही आहे सांगितलं तर. म्हणून मुद्दा आपल्याला जर असं होत असेल तर पृथ्वीला काय होत असेल. आपण आयुष्यभर पृथ्वीला किती त्रास द्यायचा एवढा विचार करू नका साधारण. आपण ज्या पृथ्वीवर उभे राहत, मी 5व्या मजल्यावर राहतो, मी 17व्या मजला, आपण ते मजला त्या पृथ्वीवर आहे पहिला म्हणून राहता. पहिला मजला खाली गेल्यावर काय होतं म्हणजे बघितलेलं आपण, दुर्दैवाने असे प्रसंग येतात. त्यावेळेला आता किल्लारीचं बघू अनेकांना माहिती असेल, होतं गेली त्यावेळेला घरू खाली गेली, मजलाच्या मजला खाली 2-2 मजले खाली गेले, जमिनीत हुरली, जमीन आरली, गेलं खाली. तुमचं घर मी माझे विसरे म्हणून आधीच सांगून ठेवलं, तुमचं घर आता दाखवायचं कुठं, ते जमिनीत गेली खाली. अशा तऱ्हेनं हे आपल्या भूकंपाच्या वेळेला झालेलं आपल्याला माहिती आहे. मग आता जे वर आहे ती पृथ्वीनं धरून ठेवलं आहे म्हणून आहे.
तिने वर धरलं आहे म्हणून हे वर आहे, नसेल तर ती एका मिनटात खाली जाईल. हे एवढी जाणीव ठेवावी. जात नाही आणि जात नाही म्हणून आपल्याला त्याचं काय वाटत नाही. हे त्यातलं खरं झालं आहे. परमेश्वराने दरवेळ म्हणून महाराज म्हणले ना, तुमच्या म्हणजे आमच्या एवढ्या चुका होतात, मग आम्हाला काहीतरी शिक्षा सांगा. परमेश्वर ते म्हणजे जर तुमच्या चुकांना शिक्षा करायला आपल्याला चांगलं माहिती आहे सगळं. आपण काय पाठ केलेलं सगळं वाचन एवढं झालेलं आहे. आता काय सांगावं, माझं आता हळूहळू कमी सांगावं असं वाटायला लागले की काय गरजच नाही. महाराज म्हणले आपल्या लक्षात आहे ना की तसंच जर समजा गुरु जर शिष्याच्या प्रत्येक चुकीला जर शिक्षा करायला लागेल तर त्याचं म्हणजे गुरुचं आयुष्य कसं जाईल याचा विचार करायचं काय कारण नाही, पण शिष्याचं आयुष्य सगळ्या शिक्षा भोगण्यातच आहे. ते म्हणले उरलेलं सगळं माफ करतात आणि त्याचं जे काय असेल ते स्वतः ते जसे महाराज बसायचे जाऊन, भाऊसाहेब महाराज वगैरे ही मंडळी जी होती, निंबार्के महाराज, ते जाऊन त्याच्यात रानात बसायचे. तर कशासाठी रानात बसता, तुम्हाला इतकं साधन झालेलं आहे आता करून 12-12 वर्ष 24 वर्ष 36 वर्ष, ते तर 36 वर्ष झाले गुरु त्यांचे, तर ते एवढं त्यांचं साधन झालेलं आहे तर रानात जाऊन जप करतात. ते म्हणजे जप कशासाठी रानात जाऊन करता, तुम्ही एकांतात एवढं कशासाठी जाऊन बसता, इथं बसावं. लोकांना आता स्वाभाविक आहे, लोकांना उपदेश करावा, हे करावं ते करावं, जेवायला घालावं, ते एक वर्ग असते सत्पुरुषांच्या मागे, तर त्यांना जेवायला घालावं, अमुक करावं, त्यांचं सगळं प्रपंच करावं. काय ते म्हणले त्याच्यासाठी नाही बसत जाऊन. माझा काही जप राहिला आहे, मागे पडला आहे, नेम राहिला आहे म्हणून बसलो नाही. माझ्याकडे नेम कबूल करतात आणि ते करीत नाहीत, तो मला करावा लागतो. शिष्यापराधे गुरोर दंडा. आपल्याकडे काही उगाच सांगून ठेवलेलं नाही सगळं. पादस्पर्शन क्षमस्वामी, साधे आज्ञा असली तरी सुद्धा मग मी पाय देणं मला भाग आहे, व्यवहार चालणं भाग आहे, घर उभं करणं भाग आहे, सगळं भाग आहे, पण मी पाय ठेवला तर त्याबद्दल क्षमा असेल. हे जर आपल्याला व्यवहारात पाय लागला तर असं होतं, तर त्याचं आपण काय त्याची जाणीव ठेवली आणि हे कशासाठी आहे याची जाणीव ठेवून मला त्यामुळे माझी जाणीव प्रगल्भ आणि सूक्ष्म होते, हा त्याचा उपयोग आहे. माझी जाणीव प्रगल्भ होते आणि सूक्ष्म होते म्हणून भूमीपासून सुरुवात केली, कारण तिथं उभा राहतोय मनुष्य. झोपला होता, अरे तो कॉटवर झोपला, माझा काय पृथ्वीशी संबंध नाही, असं नाही, कॉट पृथ्वीवर ठेवली, तो आपला काय पलंग असेल जे काय असेल ते ठेवलेले ते जमिनीवर ठेवलेले आहे, त्यामुळं झोपला तरी तिचाच आधार आहे म्हणून, उठला तरी पाय ठेवला तरी तिचाच आधार आहे म्हणून, फिरतोय तरी तिचाच आधार आहे म्हणून. ही जाणीव ज्याला झाली नाही त्याला भगवंताची काय जाणीव होईल मला सांगा. हे तर दृश्य आहे. जरा आरलं उरलं काय झालं, चुकलं पाय तर धडपडला मनुष्य तर माणसाला ॲडमिट करायची, नुसतं ठेच लागली तर माणसाला सहन होतं. साधी पायऱ्या उतरताना कुठे करताना उमरा ओलांडताना लक्षात आलं नाही, आणि अलीकडे मयसभेसारखे बंगले वगैरे असतात, तो लक्षात नाही येत माणसाच्या. मयसभेसारखं खरोखर म्हणजे असं चालतं चालतं मनुष्य सुटकतो, कारण काय किती क्वालिटी त्याच्यामध्ये, टाईल्समध्ये सुद्धा काय सांगायचं म्हणजे. आणि मग आधी एवढी स्किड करायची कशाला, मग अँटी स्किड करायची वेळ येते ना आपल्याला, एवढी अँटी स्किडच बसत सरळ. पूर्वीची शहावादी फरशी म्हणजे ज्या वेळेला अगदी सुरुवात झाली तेव्हा मातीच्या जमिनीवर किती माणसं मातीच्या जमिनीवर सटकून पडलीत. आणि म्हणजे मी आपलं उदाहरण म्हणून सांगतो, तो मग काय गंभीरने घेऊ नका, छान काय ते करा घरात, आपलं प्रतिबिंब दिसलं पाहिजे एवढं पाहिजे असतं. आता काय तुमचं प्रतिबिंब आरसा आहे की बघा त्याच्यात, बरं एवढं का अगदी बघण्यासारखं आहे आणि दाखवण्यासारखं आहे, कशाला आपण त्यात पडावं. पण माणसांना वाटतं नाही ते असं असले पॉलिश ते पाहिजे, ह्या पाहिजे ते पाहिजे. अरे बरोबर आहे, पण ते काय जेवण त्याच्यासाठी जगायला का माणूस आला आहे, ते सुद्धा पृथ्वीवरच बसवणार ना. म्हणजे पुन्हा पादस्पर्शन क्षमस्व काही चुकत नाही आहे की एका पृथ्वीचं झालं जवळी असं न जाणं, हे जे म्हटलं ते तेवढ्यासाठी याचं अज्ञान आहे. पूर्वप्राप्त निधान ना सांगा. आता मी एखाद्या ठिकाणी समजा आपण आता मी म्हणा काय आपण म्हणा काय कुठल्या गावी जाणार काय बदली म्हणून जाणार, समजा राहावं लागणार. मनुष्य आधीपासून तिथल्या जवळच्या सगळ्या माणसांना कळवून, ऑफिसला कळवून, अमक्याला कळवून, आमची तेवढी क्वार्टरचं हे बघा हे बघा ते बघा, आमची राहण्याची सोय बघा, कुठे होणार काय होणार, कशाला सोय बघा. आपण गेला की आपल्याबरोबर थोडी जमीन इथली घेऊन जावी, आपली खोली वगैरे काय जे सजवलेलं आहे ते सगळं बरोबर घेऊन जावं आणि राहावं तिथं निवांतपणे, प्राज्ञा नाही कोणाची. हे असं घेऊन जाऊन वस्तू घेऊन जाईल, आत पुन्हा होत्या त्याच्या भिंती तिथे करेल, हे ठीक आहे, पण जमीन घेऊन जाईल का, म्हणजे हे पूर्वप्राप्त निधान आहे. ते इथेही आहे. आणि मी गावाला गेलो तरीसुद्धा भूमीवरच उभा असतो ना, त्या जमिनीवरच असतो ना. भले तुम्ही इथे राहा आणि मुंबईत राहा, पुण्यात राहा आणि कुठे नागपुरात राहा, शेवटी उभा जमिनीवरच आहे ना. उभा भूमीवरी सोय जन्मभरे. मग आता मला सांगा, एक कण तरी निर्मिले का, ह्यात आम्ही इथे भूमी, आम्ही काही परशुराम आहे का ती बाणणे सरकवून ती काय ती कोकण भूमी निर्माण केली म्हणतात ना. आपण तसं काही आपल्याकडे आहे का सामर्थ्य. आम्ही ते धनुष्य उचलायचं. आता तुम्ही गेला असाल, मी गेलो आहे बाबा त्या म्युझियममध्ये एकदा दोनदाच, त्याच्या पुन्हा काय पुन्हा हे जाण्याचं ठिकाण नाही लक्षात आलं.
कारण अनेकांच्या घरामध्ये गेल्यानंतरच माझ्या ते लक्षात आलं तिकडे जाण्याची काही गरज नाही. तर तर तिथे ते तलवारी आणि ते ढालीन ते ठेवले. आहो ती ढाल नुसती उचलून धरायची आणि इकडून तिकडे ठेवायची. आपलं काम नाही बाबा. ती पाठीला बांधा समोर धरा आणि ते लाडाबिडा फार पुढच्या गोष्टी झाल्या. उचलून ठेवा म्हटलं ती तलवार आपल्या उंचीची एवढ्या उंचीची ती तलवार असती ती हातात धरून उचलून बाजूला ठेवायची. ते लोक ती तलवारी कमरेला अडकवून म्हणजे काय की बघितलं तरी सुद्धा वाटतं ते हे काय काय करत असतील त्यावेळेला. म्हणजे ही कल्पना माणसाला त्याची कल्पना येत नाही. हा मुद्दा आहे की ज्ञानागदी नाही म्हणून जे अज्ञाने भरले शेत हे जे म्हटलं आहे ते त्याच्या साध्या आणि ही जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी काय तर सर्वात पहिला संबंध भूमीचा आहे. जसा सर्वात पहिला संबंध आईच आहे तसा पहिला भूमीचा आहे. तर तिथं त्याला त्या भूमीचीच कल्पना नाही आली तर पुढे जे सगळं वायूपर्यंत सगळं 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 सांभाळते आकाशापर्यंत त्याची कल्पना त्याला कशी यावी. मग ती येत नाही. मग माणसं म्हणतात हे काय सांगतात आणि ती आकाशाचं काय आणि वायूचं काय अमकं काय तमकं काय. त्याच्यावर सगळं चाललं आहे. ज्या अडतं त्यावेळेला तरी कळतं का नाही. मग अडत नाही त्यावेळेला जर भान ठेवलं तर अडणारच नाही मुळामध्ये. अडणार असेल तर जसं पाणी अडलं तर वाट काढून द्यायची असते तसं ते वाट काढून नये. भक्त खरा असेल तर भगवंत खरा आहे. भगवंत नेहमीच खरा आहे. फक्त इथे पुढे आज आता वेळ नाही पण पुढे भक्ताची लक्षणं दिलेली की त्यासाठी दिलेत की त्यातलं काय असेल. जर भक्त खरा असेल तर भगवंत खरा आहेच असं समजायला हरकत नाही. जर आपल्याला असं वाटत असेल की भगवंतात काहीतरी काय सामर्थ्य दिसत नाही तर भक्तात सामर्थ्य नाही असं ओळखायला हरकत नाही. महाराज स्वतः म्हणले नाही का संतांना जिवंत ठेवणं आपल्या हाती आहे. मूर्ती चैतन्य भक्तामुळे येतं. आता महाराजांच्याकडे मूर्ती घडवल्या. आता त्या घरी येऊन पडलेल्या त्या बामाच्या मूर्तीचं ते हे झालं ते त्याला काजळी आली त्यात काय अग्नी लागला काय झालं पण त्या मूर्ती तिथे ठेवून त्याच्यात काय होतं ते सगळं आपण तिथे बघतोय आहे. त्या मूर्तीमध्ये डोळ्यातून पाणी येतं. महाराज निघाले तर आता महाराज निघाले तर डोळ्यातून पाणी आलं तर हे म्हणून बाबा तुला नको असं वाटते का तर मी थांबतो. हा प्रसंग काय शिकवतो तर एवढंच की त्या जडामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य भगवंताने आपल्यात ठेवलं. मग आता हे कोण दाखवणार आणि कोण सांगणार. मग तसं जर असेल तर कशाला बाकीच्या काळजी करायची. हे कसं कळेल ह्याची काळजी करायचीच असेल तर. कारण हे कळलं असेल तर बाकी सगळं होणार. तर ते ह्याच्यावरच चाललं आहे उभाभूमीवरही त्याच्यावरच सगळं चाललं आहे ना. मग तिची मला कृतज्ञतेची जाणीव असेल तर हे पुढच्या जाणीवा आपोआप होत जातील. म्हणून सुरुवातीला जाणीव ही सांगितली आणि ती नाही हे अज्ञान. हे खरं अज्ञान हे की मी कशावर उभा आहे कशाला जन्माला आलो आहे याचं अज्ञान आहे. म्हणून पुढचे सगळे घोटाळे मनुष्य जन्मभर हे सगळं उभाभूमीवरी जन्मभर येते. एक कणंसुद्धा आम्ही निर्माण केलेली नाही. मग बाकीची कर्तृत्व सगळी त्याच्यावर उभी आहेत जी असतील. मला म्हणायचं नाही कर्तृत्व अगदी राजा महाराजा होऊन गेले मोठमोठे इतिहास पुरुष होऊन गेले पुराण पुरुष होऊन गेले सगळं होऊन गेलं पण ते सगळे पृथ्वीवरच होते ना. त्याच्यावरच जन्माला आले ना. तिथेच काय ते त्यांनी व्यवहार केले ना. भले झेंडा लावला असेल म्हणून काय झालं ते जे काय झेंडा लावला तो त्याच्यावर उभं राहून लावला. ह्याची जाणीव ज्याला आहे त्याला आहे. नाहीतर काय त्या आपण आता बघितलं पुराच्या पाण्याच्या लोटाबरोबर काय इकडचं तिकडे निघून गेले कुठं गेलं हे सुद्धा सापडण्याची शक्यता नाही. माग आपल्याला त्यावेळेला त्या सुनामीच्या वेळेला काय झालं होतं टेबल टाकून माणूस बसवला बाबा तुमचे या गावात राहत होते का हा दाखला. आज दाखला आणायचा म्हणजे काय परिस्थिती आपल्याला माहिती गेला म्हणून माहिती आपल्याला इथे सगळं आहे त्याचं रेकॉर्ड आहे माणसं बघणार येत तरी सुद्धा त्याला दाखला आणायला वेळ लागतो. इथं नाव नाही नुसतं नाव कारण आता बाकी काय सांगणं जर काय तिथं काय नाहीच आहे काय सांगणार आत कोण होता आणि कोण नाही हे पण माहिती नाही. अशा अवस्थेत कसं देणार. आता शेवटी ह्या मानवी यंत्रणांना मग ह्या सगळ्या चालवणारी जी दैवी यंत्रणा ज्यांनी हे ठेवलं आणि हे कधीही नेऊ शकते तिची जाणीव नसणं हेच मूलभूत अज्ञान. तर त्यामुळे ते अज्ञानामुळे हे सगळे पुढचे दुःख आहेत. बाकीच्या काळज्या कशाला लागतात काय काळजी करायचं कारण नाही. कारण इतकी वर्ष आपण काळजी करून काय झालं तसं एक विचार करून महाराज जे म्हणले ना की मुलगा अजिबात काळजी करत नाही. महाराजांकडे घेऊन गेले की नाही मुलाला हा काय काळजी नाही अभ्यासाची काळजी नाही त्याच्या व्यवसायाची धंद्याची काळजी नाही आमकं नाही दमकं नाही होणार कसं याचं. म्हणजे तुम्ही इतकी वर्ष काळजी केली तुम्हाला अजून काळजी करायची वेळ. मग ह्याच्यावरनं ओळखा की ह्यानं काही होणार नाही त्यांनी करावं ते बरोबर करावं याबद्दल काही म्हणणं नाही. पण तुम्ही आता काळजी करण्यापेक्षा आता काय सांगू असो तर ते थांबूया आणि पुढच्या वेळेला बघू आता काय महाराजांची इच्छा. एकशे 13
बरेच दिवसात निरंजन स्वामींची आठवण झाली, दाखवूया. नरतनु गेल्यावर ते मनोजा. काय एक्सपायरी डेट असेल तसं आहे. औषधसुद्धा एक्सपायरी डेट व्हायच्या आत घ्यायला पाहिजे, तो उपयोग होतो. औषधच औषध आहे, त्याच्यावरच आहे. पण तरीसुद्धा त्याला जर आहे तर मग ह्याच्यानंतर काय करायला. नरतनु गेल्यावर ते मनोजा करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जव काही, हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जव काही. तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, संपादून घेई मनुजा, संपादून घेई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी, व्यापार निरंतर सारा हा विषयी. मन चंचल चक्रा परी फिरते, मन चंचल चक्रा परी फिरते, विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. श्री हरि प्राप्ती साठी शरण संता ते जाई, श्री हरि प्राप्ती संता ते जाई. निरंजन पद अविनाशी मग, निरंजन पद अविनाशी मग, पावशिलवलाई मनुजा, पावशिलवलाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई
तिचे गुण गाई. जानकी जीवन स्मरण जय जय राम.